मंडळी, आज आपण खिमा पाव ही रेसिपी बघणार आहोत। ही व्हेज खिमा पाव रेसिपी करायला खूप सोपी आहे, चवीला तेवढीच छान आहे। आता नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी नक्की करून बघा, किंवा थोड्या थोड्या अशा भाज्या तुमच्याकडे उरल्या असतील तरी सुद्धा ही भाजी एक छान ऑप्शन आहे। टिफिनला न्यायला सुद्धा हा एक चांगला ऑप्शन आहे। आता ह्या दिवसात सगळ्या छान ताज्या कोवळ्या भाज्या मिळत आहे, त्याच भाज्या वापरून आपण हा छान असा खिमा केलेला आहे। चवीला खूपच सुंदर असा हा खिमा होतो, करायलाही तेवढा सोपा आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आता व्हेज खिमासाठी आपल्याला भरपूर भाज्या लागणार आहेत। त्या सगळ्या भाज्या एकदम बारीक चिरायच्यात, त्यामुळे मी चॉपरचा उपयोग करून भाज्या बारीक चिरते। आता मी पहिला कांदा बारीक चिरून घेतलाय, त्याच्यानंतर सिमला मिर्च बारीक चिरून घेणार आहे। पहिला सिमला मिर्च मी स्वच्छ धुतली, मोठे काप केले आणि ह्या चॉपर मध्ये बारीक चिरलेले आहेत। तसेच मटारचे दाणे ते सुद्धा आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचे आहेत। नंतर मी कोबी घेतलेला आहे, कोबी सुद्धा मी बारीक चिरून घेते। तसेच बिनीस आहेत ते मी चिरून घेतले आणि मग पुन्हा चॉपर मधनं बारीक करून घेत आहे। तसंच गाजर सुद्धा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। आणि इथं मी फ्लॉवरचे तुरे काढून घेतलेत, ते सुद्धा मी इथं असे छान बारीक करून घेतलेले आहेत। आता टोमॅटो सुद्धा मी ह्याच्यात चॉपर मधनच बारीक करून घेणार आहे। हे बघा, कोबी, कांदा, सिमला मिर्च, मटार, गाजर, बिनीस आणि फ्लॉवर हे सगळं एकदम बारीक चिरून घेतले। मी चॉपरनं चिरून घेतले, तुम्हाला इतकं बारीक सुरीनं किंवा विळीनं जमत असेल तर तसं करून घ्या। ह्याच्यामध्ये मी फ्लॉवरचं प्रमाण जरा जास्त घेतले, तसं भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मी पॅन मध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे बटर गरम केलं आणि त्यामध्ये पहिला कांदा घातलेला आहे। कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट 1 चमचा घालायची। आता आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचंय, तोपर्यंत कांदाही थोडासा शिजेल। कांदा शिजला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। इथं साधारण 1 टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा सुद्धा एक मोठा घेतलेला आहे। आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजले पाहिजेत, त्यासाठी मी पॅनवर झाकण ठेवलं, 2 मिनिटाकरता गॅस मीडियम फ्लेमवर ठेवला। हे बघा, इथं कांदा आणि टोमॅटो छान शिजले आहेत। आता आपण त्यात दुसऱ्या भाज्या घालू। पहिला मी बिनीस घालून घेते, कारण तो शिजायला जरा वेळ लागतो। तसेच बारीक केलेलं मटार पण मी यामध्ये घालून घेते। आता हे मी मिश्रण परतून घेते। एक वाफ आल्यानंतर बाकीच्या भाज्या आपण यामध्ये घालूया। बारीक चिरलेला सिमला मिर्च, बारीक चिरलेला फ्लॉवर, बारीक चिरलेला कोबी आणि बारीक चिरलेला गाजर हे सर्व भाज्या आपण ह्याच्यात घातलेल्या आहेत। आता मिश्रण चांगलं परतून घेऊया। सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजेत। आता भाज्या सगळ्या मिक्स झालेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया, म्हणजे भाज्या लवकर शिजून येतील। मीठ घातल्याने भाज्यांना चांगलं पाणी सुटेल आणि त्या पाण्यातच भाज्या शिजतील। तसं थोडंसं गरम पाणी सुद्धा आपण यामध्ये घालूया। मिश्रण चांगलं परतून घेऊया। आता ह्या भाज्या शिजायला एक 10 ते 15 मिनिटं सहज लागतात। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा, झाकण ठेवून भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या। अधूनमधून परतून गरज असेल तर थोडंसं कोमट पाणी घालून भाज्या परतायच्यात। तोपर्यंत आपण मसाले काय लागणार बघू। लाल तिखट लागणार आहे, धनेपूड लागणार आहे, गरम मसाला लागणार आहे आणि किचन किंग मसाला लागणार आहे। बस 10 ते 12 मिनिटं झाली आहेत, भाज्या चांगल्या शिजल्या आहेत। अधूनमधून परतून मी गरज असल्यास थोडंसं पाणी घालून भाज्या शिजवून घेतल्या। आता याच्यात एक एक मसाले घालते। पहिला मी धनेपूड 1 चमचा घातली, किचन किंग मसाला 1 चमचा घातला, गरम मसाला अर्धा चमचा घातला आणि लाल तिखट 1-1.5 चमचा घातलाय। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मिश्रण चांगलं परतून घेऊया। बटरमुळं ही भाजी खूपच स्मूथ अशी टेक्स्चरला होते आणि त्या भाज्या सगळ्या व्यवस्थित शिजल्यामुळं छान एकजीव अशी ही भाजी होते। भाजी चांगली एकजीव झाली आहे। आता याच्यावर झाकण ठेवून मी एक दणकून वाफ घेते आणि मग ही भाजी खायला तयार आहे। व्हेज खिमा खायला तयार आहे, चवीला
अप्रतिम अशी ही भाजी होते. सोबत खायला बटरवर गरम केलेले पाव द्या. मस्त असं हे कॉम्बिनेशन होतं. ही भाजी पावाबरोबर छान लागतेच, पोळीबरोबर सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता. फक्त भाजी शिजायला एक 10 ते 15 मिनिटं ह्याला द्यावा लागतो. बाकी भाजी करायला तशी खूपच सोपी आहे आणि फार मसाले पण लागत नाहीत, तरी सुद्धा खूप चवीला मस्त अशी ही भाजी होते. त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल किंवा ह्या ज्या भाज्या दाखवल्या आहेत त्या थोड्या थोड्या उरल्या असतील तर, किंवा आवर्जून ह्या भाज्या आणून ही भाजी नक्की करून बघा. मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कसे करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.